यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न होत आहे। बीड जिल्ह्याचा प्रशासकीय ध्वजारोहण सोहळा मंत्री महोदय श्री अजितजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो। त्यांना काढा, आता आम्ही तिकडे पुढे जाऊ। त्यांना काढा, ते दोघं त्यांना बाजूला या, मागे या। हो, बोलणार आहेत बरं, ठीक, येतो, ठीक, ओके, ठीक, ओके। या पूर्ण परेडचे परेड कमांडर पांडुरंग प्रकाशराव दलाई, राखीव पोलीस निरीक्षक हे प्रमुख अतिथी यांना रिपोर्टिंग करण्यासाठी मंचाकडे येत आहेत। आता माऊली ऐकायचा, महेंद्र सगळ्यांना सांगा, तू लीडर आहे बाबा। आज सगळ्यांना स्वातंत्र्य आहे। प्रमुख अतिथी यांना रिपोर्टिंग करून परेडच्या निरीक्षणासाठी निमंत्रित केलेले आहे। ध्वजारोहणाचे प्रमुख अतिथी सन्माननीय मंत्री महोदय अजितजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड हे पूर्ण परेडचं निरीक्षण करण्यासाठी या वाहनामधून परेड कमांडर श्री पांडुरंगजी दलाई यांच्या सोबत परेडकडे रवाना होत आहेत। आपण पाहतो आहोत परेड निरीक्षणाची काय आवश्यकता आहे। आपली जशी बाह्य व्यवस्था आहे तशी अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्थेची सुद्धा व्यवस्था आहे। आपल्या बाह्य व्यवस्थेप्रमाणे अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्थेची व्यवस्था सुद्धा मजबूत असली पाहिजे, ही भावना आपल्या मनामध्ये असते आणि त्यामुळेच प्रत्येक समारंभाच्या वेळी आपली अंतर्गत व्यवस्था ही मजबूत आहे की नाही याचं निरीक्षण प्रत्येक परेडच्या वेळी केलं जातं। त्या पद्धतीने आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हे परेडचं निरीक्षण करत आहेत। इथून घेतो ना सर, गाडी कुठून येणार आहे? गाडी तिकडून येणार आहे ना?
आम्हाला समोर गॅलरीमध्ये लागेल ना उपस्थित सर्व सर. समोर विद्यार्थी कसं कसं घेणार आम्ही? कृपया बसून घ्या आणि आवाज करू नका प्लीज. ओके सर, आलो आलो. ओके सर, तुम्ही नागरिक नाही बीडचे काही हरकत पत्रकाराचे नाही. यस यस यस. सर्व शिक्षकांना विनंती आहे की आपल्या सर्व विद्यार्थ्यांवर आपण नियंत्रण ठेवायचंय. बाहेर जे मंडळी आलेली आहेत त्या सर्वांना विनंती आहे की स्टेजच्या डाव्या बाजूला भरपूर जागा रिकामी आहे. बाहेर कोणी येतो सर, तुमच्या पाठीमागून स्टेजच्या डाव्या बाजूला कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कोम की, तू कोम पे लुटाए जा. हे गीत आझाद हिंद सेनेचे तेव्हाचे कॅप्टन असणारे रामसिंह यांनी लिहिलेलं. देशभक्ती काय असते हे आझाद हिंद सेनेनं आपल्याला दाखवून दिलं. हीच देशभक्ती पोलीस दल, गृहरक्षक दल, एनसीसी, सैनिकी शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी दाखवत आहेत. आणि या परेडचं निरीक्षण सन्मान्य प्रमुख अतिथी नामदार अजित पवार साहेब, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री या ठिकाणी करत आहेत. कायदा व्यवस्था सांभाळताना आम्ही पोलीस बांधव सदैव तत्पर असतो, परंतु त्यासोबतच जर गरज लागली प्रत्येक वेळी आमच्यासाठी मदतीला सहकार्याला घेऊन येणारा गृहरक्षक दल सुद्धा आणि शालेय जीवनामध्ये विद्यार्थी दशेमध्येच आपल्याला देशसेवेची आवड निर्माण व्हावी आणि अतिरिक्त फोर्स आपल्याला तयार व्हावा म्हणून महाविद्यालयामध्ये एनसीसी आणि शालेय भागामध्ये सुद्धा एनसीसीचं आयोजन करण्यात येतं. त्या पद्धतीने शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सुद्धा या कार्यक्रमात सहभागी आहेत. आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती असं वाक्य आपण नेहमी ऐकतो. प्रत्येक भारतीय नागरिक शूरवीर व्हावा आणि बाळकडून त्याला शाळेतून महाविद्यालयातून मिळावं हा देखील उद्देश या परेडचा आहे. अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, पोलीस दल या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय अजितराव पवार यांनी 1982ला राजकारणामध्ये प्रवेश करून सहकारी कार्यक्रमावर संचालक मंडळावर निवड झाली. 1991 साली सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून 16 वर्ष पदावर विराजमान राहिले. 1991 साली बारामती लोकसभेसाठी लोकसभेमध्ये निवड झाली. 1991, 1995, 1999, 2009, 2014, 2019, 2024 अशा सलग 7 वेळा त्यांनी विधानसभेवर आमदार म्हणून काम केलेलं आहे. कृषी मंत्री, फलोत्पादन आणि ऊर्जा, जलसंधारण, ऊर्जा नियोजन, पाटबंधारे, फलोत्पादन, ग्रामविकास, पाणी पुरवठा, स्वच्छता, जलसंपदा आणि 5व्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून जे पदभार सांभाळत आहेत असे मंत्री महोदय सन्माननीय अजितजी पवार साहेब यांनी आत्ताच परेडचं निरीक्षण करून पुन्हा एकदा मंचाकडे आलेले आहेत. आता इथून घेऊ शकत तुम्ही. अहो सर, कसं येणार आहे ते परेड कमांडर येणार प्रमुख कसं अतिथी ते? यांना रिपोर्टिंग करून पुन्हा एकदा आपल्या दादाला सांगू आपण, आवाज येत नाही म्हणतात. विद्यार्थ्यांना विनंती आहे कृपया आपण आपण म्हणतो आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली होतील आणि आरसा सुद्धा बनतील. कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. याप्रमाणे कठीण वेळी जे आपल्याला साथ देतात आणि कामाच्या वेळी सावलीप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी साहेब हे आपल्या सर्वांना आता जाऊ द्या, बोलायला लागले आता बोलायला लागलं. दादा आम्हाला शूट करू देत नाही. आपल्याला एवढा लांबून कसं शूट करणार आम्ही? जे काही सिक्युरिटी सांगेल ते मला त्याच्यामध्ये काही माहिती नाही. 78व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं सोडून द्या, बंद करा. 13 कोटी जनतेच्या वतीनं मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मा वीरांना, स्वातंत्र्य सैनिकांना